रोज नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन मित्रांनो, आजची तारीख आहे 20 जानेवारी आणि दुपारचे बघू शकता तुम्ही 2:36 झाले आणि सार्वत्रिक बाजारात आपल्याला मंदीचा हाहाकार दिसून येत आहे. याचं एकमेव कारण आहे फक्त डोनाल्ड ट्रम्प. या डोनाल्ड ट्रम्पच्या एका व्यक्तीमुळे तुम्हाला ग्लोबल मार्केटसह भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा तुम्हाला जबरदस्त मंदीचं थैमान सध्या होताना दिसून आलेलं आहे. कारण त्यांनी रोजच्या दिवसाला एक नवीन निर्णय, नवीन निर्बंध लादण्याचे नवीन एक प्रयोजन हातात घेतल्यासारखे, एक अजेंडा हातात घेतल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. रोज उठलो का मी नवा लफड आहे मायाभोवती, उठलो का लफड. रोजच्या दिवसाला तो नवीन काही ना काही विधानं असे करत आहे की ते मार्केटसाठी कंटिन्युअस निगेटिव्ह आणि कुठे ना कुठे पॅनिक सिच्युएशन तयार करणारे असे निगेटिव्ह सध्या त्यांचे विधान होत आहे. त्यामुळेच आपल्याला FIIचं ओव्हरऑल सर्व मार्केटमध्ये संपूर्ण विक्रीचा दबाव, सेलिंगचा दबाव या ठिकाणी दिसून येत आहे. या डोनाल्ड ट्रम्पच्या एका व्यक्तीमुळे FIIने कंटिन्यू मागच्या वर्षीपासून तर या कंटिन्यू वर्षीमध्ये सुरुवातीपासूनच विक्रीला सुरुवात केलेली आहे. जबरदस्त सेलिंग FIIचे चालू आहे. मागच्या वर्षी तर पूर्णपणे FIIची सेलिंग आपल्याला दिसूनच आली, पण या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुद्धा आपल्याला कंटिन्यू होत आहे आणि हे कंटिन्यू राहणार. कारण याचं एकमेव कारण आहे, जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे प्रेसिडेंट आहेत अमेरिकेचे, तोपर्यंत यांच्या अशा गोष्टी चालूच राहणार. कुठे ना कुठे उटकपटक चालूच राहणार आहे. कुठल्या ना कुठल्या देशासोबत, कुठल्या ना कुठल्या हद्दीसाठी, कुठल्या ना कुठल्या टॅरिफ वॉरमुळे ही आपली मनमानी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करताना दिसून येईल. यांचं रोजचा नवीन काही ना काही एक अजेंडा राहणार आहे. नवीन रोजचा काही ना काही एक नवीन मॅटर राहणार आहे. त्या मॅटरमुळे किंवा त्या विधानामुळे आपल्याला त्याचा असं सर्वात पहिल्यांदा स्टॉक मार्केट होताना दिसून येईल. आणि इत्या दिवसामध्ये जोपर्यंत ह्या विधानामध्ये ती सुधारणा किंवा यामध्ये बदल करणार नाही, तोपर्यंत स्टॉक मार्केटला तेजीकडे जाऊच देणार नाही. ते एवढं मी 100% तुम्हाला सांगतो. कारण या अगोदरचा 5 वर्षाचा कार्यकाळ बघा. यांच्या अगोदरचे जे काही जो बायडन जे होते तर प्रेसिडेंट, यांच्या कारकिर्दीतला तुम्ही स्टॉक मार्केटचा कार्यकाळ बघा. आणि जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प सध्या मार्केटमध्ये याच्यामध्ये प्रेसिडेंट झाले, तेव्हापासूनचं मार्केटमधला जो काही बिहेवियर आहे किंवा मार्केटमध्ये जे काही थैमान चालू आहे सध्या मंदीचं, हे तुम्ही बघू शकता. आणि आणखी 4 वर्षे या ठिकाणी आपल्याला असंच पाहायला मिळेल. कारण रोजच्या दिवसाला अशा प्रकारची सिच्युएशन करत आहे की त्या ग्लोबल मार्केटमध्ये, कारण हे वैयक्तिक त्यांचं देशांतर्गत नसून हे बाहेर देशाशी निगडीत आहे. आणि जेव्हा बाहेर देशाशी अशा गोष्टी निगडीत येते, तेव्हा अनिश्चितता सर्वात जास्त मार्केटमध्ये निर्माण होते. तर त्यामुळे हा सर्वात जास्त असर कुठे पडणार आहे तर स्टॉक मार्केटच्या याच्यावर, ट्रेडिंगमध्ये. कारण यामध्ये कॉन्फिडन्स, कारण या सर्व कंपन्या एकमेकाशी निगडीत राहतात ग्लोबल मार्केटच्या याच्यामध्ये. तर त्यामुळे जर ग्लोबल मार्केटमध्ये अनिश्चितता असेल किंवा पॅनिक सिच्युएशन असेल, तर निश्चितच तुम्हाला आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये सुद्धा या कंपन्यामध्ये जबरदस्त सेलिंग पाहायला मिळेल. आणि याच कारणामुळे FIIची जे सेलिंग चालू आहे, कारण यांना माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प मार्केटमध्ये तेजी येऊ देणार नाही. डोनाल्ड ट्रम्प हे कुठल्याही कारणामुळे, कुठल्या ना कुठल्या विधानामुळे नेहमी चर्चेत राहतात. आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच कार्यक्रम मस्त चालू केलेला आहे की कुठे ना कुठे पहिल्यांदा तो व्हेनेझुएलासोबत घेतलं, त्यानंतर ड्रीमलँडसोबत घेतलं, त्यानंतर युरोपीय देशासोबत, आता नॅटोसोबत. प्रत्येक देशाला धमकी देणं चालू आहे की तुम्ही याच्या विरोधात जाऊ नका. म्हणजे काही ना काही विधानं असे करत आहे. आणि सर्वात मोठा घातक जो आहे मार्केटच्या तेजीसाठी, तर सध्या आता तो डोनाल्ड ट्रम्पच राहणार आहे. जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प या प्रेसिडेंटच्या याच्यावर आहे आणि त्यांचे जोपर्यंत अशी विधानं चालू आहे, मार्केटला तेजीकडे तो वाटचाल करू देणार नाही. जरी थोडीशी तुम्हाला मध्यंतरी रिकव्हरी येईल, ते तात्पुरती राहील, समजावण्यापुरती राहील. परंतु पुन्हा 8 दिवसाच्या नंतर किंवा 15 दिवसाच्या नंतर पुन्हा तो काही ना काही नवीन कार्यक्रम चालूच करेल. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं थैमान नेहमी पाहायला मिळेल, एवढं ध्यान ठेवा. आणि आजच्या कंडिशनमध्ये बघू शकता मार्केटमध्ये तुम्हाला प्रत्येक इंडेक्समध्ये 200, 250, 300 पॉईंटच्या जवळपास मंदी पाहायला मिळते. आता या ठिकाणी बघू शकता, आपण सकाळपासून पाहिलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आणि 25,500च्या वरती मार्केट आजच्या दिवसामध्ये सस्टेन होणार नव्हतं, हे आपल्याला पहिल्यांदाच माहीत पडलं होतं. कारण त्या ठिकाणी हायेस्ट कॉल रायटिंग आणि हायेस्ट सेलिंग आपल्याला त्या डाटामध्ये दिसून आली होती. आता ही कोणाची राहते? FIIची इनडायरेक्ट जे सेलिंग आहे, जो काही ऑप्शन चेनमध्ये जो डाटा दिसत आहे, हा FIIचाच राहते. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात पोझिशन ज्या काही बनवत आहे, ह्या इन्स्टिट्यूशनल बायर सेलरच्याच राहते, ज्याला आपण स्मार्ट मनी म्हणतो. यांच्याच ज्या ठिकाणी पोझिशन राहते, तेव्हाच तुम्हाला मार्केटमध्ये अशा प्रकारच्या मोठ्या कॅन्डल्स वन साईड मार्केट रॅली देताना दिसून येते. या ठिकाणी बघू शकता ना, परफेक्टली रेंजमध्ये आज काम होताना दिसून येत आहे. मार्केटने 25,500च्या वरती थोडं पण एक कॅन्डलसुद्धा क्लोज नाही दिली, एका मिनिटातली सुद्धा नाही दिली. म्हणजे मार्केटला 25,500च्या वरती 1 मिनिटसुद्धा सस्टेन राहू देत नाही आहे. मार्केट जसंही त्या लेवलच्या जवळपास आलं की त्या ठिकाणी पुन्हा विक्रीचा दबाव वाढवत आहे, ते पुन्हा सेलिंग करून त्या ठिकाणी मार्केट दाबण्याचा प्रयत्न करत आहे.
आणि आत्ताही बघू शकता तुम्ही मार्केटने थोडीशी या ठिकाणी रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा या ठिकाणपासून दाबण्यात आला. बघू शकता तुम्ही ही 400ची लेवल, 25,400ची या लेवलपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, पण बघू शकता पुन्हा मार्केटले दिलं दाबून आहे. ही लेवल सकाळपासून मी सांगितली होती. आजचा ॲनालिसिसचा व्हिडिओ बघा तुम्ही, चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्यामध्ये परफेक्टली ऑप्शन चेनच्या सकाळच्याच डाटामध्ये लक्षात आलं होतं की मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटिंग वाढत आहे. त्यामुळे मार्केट आणि सेंटिमेंट मार्केटचं ओव्हरऑल निगेटिव्ह होतं. सोबतच FIचे सेलिंग कंटिन्यू चालूच आहे आपल्या इंडियन भारतीय बाजारपेठेत. आणि त्यानुसार बघू शकता ही परफेक्टली 25,500ची जी काही लेवल आहे या लेवलला ही कॅन्डल जबरदस्त प्रकारे तोडते. त्यानंतर थोडीशी रिकव्हरी घेते. पुन्हा बघू शकता या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे, काही वेळपर्यंत सस्टेन झालं. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जी काही पुट रायटिंग झाली होती, ज्यांनी काही तेजीच्या पोझिशन या ठिकाणी तयार केल्या होत्या, यांनी या ठिकाणी डाटा कमी करायला सुरुवात केली. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. आणि हे बघू शकता अशा प्रकारचं पुन्हा या ठिकाणी आलं. आणि ही या लेवलपर्यंत आल्यामुळे काय झालेलं आहे की या 25,400पासून तर 500पर्यंत ज्या काही तेजीसाठी पोझिशन होत आहे, यांचं पुन्हा ह्या पोझिशन फसलेल्या आहेत पूर्ण तेजीच्या. यांनी सुद्धा काय केलं, मार्केटला पुन्हा तेच 400पर्यंत आल्याच्यानंतर पुन्हा यांनी आपले पोझिशन कमी करायला सुरुवात केली तेजीच्या. कारण यांना थोडीशी रिकव्हरी पाहायला मिळाली या ठिकाणी. यांनी पुन्हा या ठिकाणी काय केलं, आपल्या पोझिशन स्क्वेअर अप केल्या. या अशा प्रकारच्या डाटानुसार आपल्याला बिहेवियर प्रत्येक वेळा तुम्हाला पाहायला मिळते. तर आजचं जे काही सर्व मोमेंटम झालं आहे हे तर ग्लोबल मार्केटच्या संकेतामुळे किंवा त्या सेंटिमेंटमुळे आपल्याला आज मार्केटचं मोमेंटम पाहायला मिळालं. परंतु ॲक्च्युअलमध्ये ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग ज्या लेवल्स आपल्याला निघून येतात त्या लेवल्सनुसार आपल्याला आज परफेक्टली मार्केटमध्ये मोमेंटम होताना दिसून आलेलं आहे. तर तुम्हाला कधीही ट्रेडिंग करताना चार्ट बघण्यासोबत तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये ऑप्शन चेनचा डाटा कशा प्रकारे बदल होते, त्याच्यामधल्या पोझिशन कशा प्रकारे चेंजेस होतात ह्या बघणं खूप महत्त्वाचं राहते. त्यानुसार काय की तुम्हाला इंडेक्समध्ये ट्रेडिंग करताना जो कॉन्फिडन्स पाहिजे की मार्केट कुठल्या लेवलवर गेल्याच्यानंतर 100% खाली येऊ शकते किंवा वर जाऊ शकते किंवा कुठल्या लेवलपर्यंत होल्ड राहू शकते, हे जर तुम्ही ऑप्शन चेनचा डाटा चांगल्या प्रकारे जर रीड केला आणि त्याचं बिहेवियर जर समजून घेतलं की कुठल्या लेवलवर आल्याच्यानंतर कशा प्रकारे हा डाटा चेंज होतो, तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये 100% ॲक्युरेट याच्यामधलं सक्सेस मिळेल. फक्त तुम्हाला डाटा रीडिंग व्यवस्थित करता येणं खूप महत्त्वाचं आहे. तर सध्याच्या कंडिशनला मार्केटने जबरदस्त 25,400पासून डाऊन साईडला मोमेंटम दिलेलं आहे. बघू शकता कॅन्डल्स आपल्या टीव्हीच्या चार्ट स्क्रीनच्या खाली जाते काही समजून नाही आलं मला, कारण कंटिन्यू बघू शकता आपली स्क्रीन संपत चालली खाली, पण तो कॅन्डल थांबण्याचं नाव नाही घेत आहे सध्या. आणखी एखादी स्क्रीन लावा त्याच्या खाली, तुम्ही सांगा मला. थोडंसं चार्टच ओव्हर करू आपण. आता भरपूर जागा आहे कॅन्डलला खाली येण्यासाठी, आता भरपूर जागा आपल्या या ठिकाणी. कारण ह्या कॅन्डल्स आता थांबण्याचं नाव घेणार नाही. कारण याला महत्त्वाचं कारण म्हणजे आज एक्सपायरी आहे. एक्सपायरीमध्ये डाटासुद्धा भरपूर तयार झालेला आहे. डाटासुद्धा बघण्यासारखा आहे आजचा डाटा. एका सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजे जो 4-4, 5-5 कोटीच्या जवळपास ओपन इंटरेस्ट आहे आणि तो सुद्धा आजचा नवीन ॲड झालेला फ्रेश मंदीसाठी पोझिशन तयार झालेली आहे. आजच्या पोझिशन त्या ठिकाणी आहे. हा डाटा बघण्यासाठी खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग राहते. या डाटाला जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर परफेक्टली तुम्हाला इंडेक्सचं मुवमेंट समजून येते की कुठल्या लेवलपर्यंत गेल्याच्यानंतर कशा प्रकारचं तुम्हाला तेजी किंवा मंदी होऊ शकते. हे मी सकाळपासून सांगितलं होतं की जो 25,500च्या लेवलवर जो काही पोझिशन तयार झालेली आहे तेजीसाठी ह्या स्क्वेअर अप होणार आहे. त्याच्यामुळे आणखी सेलिंग प्रेशर तुम्हाला वाढताना दिसून येईल. आणि सेम तसं झालेलं आहे. बघू शकता 25,500पासून 150 पॉईंटच्या जवळपास आपल्याला डाऊन साईडला मंदी पाहायला मिळाली आज. तर हे सर्व आपल्याला हे होऊन देतात. त्या जोपर्यंत त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प या विधानं हे अशा उचक त्याच्या उटक जोपर्यंत कमी करणार नाही तोपर्यंत मार्केटमधलं जो सेलिंग थैमान जो चालू आहे हा कमी होणार नाही. आता यामध्ये प्रत्येक सेक्टर वाईज जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता मेटल सेक्टरमध्ये तुम्हाला 100 किती पॉईंटचं मोमेंटम या ठिकाणी दिसून येत आहे. 105 पॉईंटचं सध्या डाऊन साईडला मोमेंटम येत आहे. आय टी सेक्टरमध्ये तर जबरदस्त ग्लोबल मार्केटचा पहिल्यांदा असर होणार. कारण हा सेक्टर पूर्ण बाहेर देशावर अवलंबून असल्यामुळे जास्त करून याचे जे हे राहते आय टी सेक्टरचं बाहेर देशामध्ये जास्त ग्लोबल मार्केटचा असर पहिल्यांदा आय टी सेक्टर सर्वात जास्त दिसते. त्यामुळे बघू शकता आय टी सेक्टरमध्ये 700 पॉईंटचं, बँक निफ्टीमध्ये 350 पॉईंटचं, ज्याप्रमाणे ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट आहे त्यानुसार बँक निफ्टीने जास्त प्रेशर घेतलेलं नाही आहे सध्या. एवढं ध्यान ठेवा तुम्ही. बँक निफ्टी एवढ्या मंदीच्या मार्केटमध्ये समजा आपण पॉझिटिव्हकडेच वाटचाल करताना आपल्याला थोडंसं दिसून येत आहे. आता एवढी मोठी मंदी होत आहे म्हटल्यावर त्याला थोडंसं सहभागी व्हावंच लागेल. त्यामुळे तो सहभागी झाला, परंतु ओव्हरऑल मार्केटच्या मंदीमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नव्हती, परंतु सर्वांच्या दुखण्यामध्ये सहभागी व्हावं लागते अशी गोष्ट सध्या ती इथे दिसून येत आहे.
त्यानंतर मिड कॅप इंडेक्समध्ये बघू शकता 261 पॉईंटचं या ठिकाणी डाऊन साईडला मोमेंटम मिळत आहे. निफ्टीमध्ये 216, ठीक आहे. सेन्सेक्समध्ये 715. जबरदस्त सर्वीकडे सेल हाहाकार दिसून येत आहे फक्त एका व्यक्तीमुळे, आणि तो काही सुधरू देणार नाही असं सध्या आपल्याला दिसून येत आहे, ठीक आहे. तर बँक निफ्टीमध्ये बघू शकता, बँक निफ्टी जेवढ्या प्रमाणात ती मंदी इंडेक्समध्ये निफ्टीमध्ये झाली तेवढ्या प्रमाणात बँक निफ्टीमध्ये नाही झालेली आहे. सेन्सेक्समध्ये बघू शकता, सेन्सेक्समध्ये चांगल्या प्रकारे झालेली आहे. कारण सेन्सेक्समध्ये बघता 750 पॉईंटच्या जवळ 750 पॉईंटच्या जवळपास आपल्याला मंदी दिसून येत आहे. रिलायन्ससुद्धा या टॅरिफ वॉरचा, डोनाल्ड ट्रम्पच्या याचा मुख्य स्टॉक रडारवर असल्यासारखं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तो यांच्या हिट लिस्टवर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यामुळे याचं मोमेंटम पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मिड कॅप इंडेक्समध्ये मिड कॅपमध्ये सुद्धा सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टर वाईजच आपल्याला या ठिकाणी हाहाकार होताना दिसून येत आहे. आता ऑप्शन चेनचा डाटा थोडासा दाखवते. ऑप्शन चेनचा डाटा बघा तुम्ही. तर ही जी ऑप्शन चेन आहे, ही ऑप्शन चेन बघू शकता. या ऑप्शन चेनवर थोडंसं आता माझा कॅमेरा छोटा करते मी, थोडंसं तुम्हाला या ठिकाणी दिसण्यास थोडंसं हे होईल. आता या ठिकाणी बघू शकता ही जी ऑप्शन चेन आहे, ऑप्शन चेनच्या डाटामध्ये एवढी मोठी जबरदस्त आपल्याला चेंजेस आज पाहायला मिळत आहे की तुम्ही विचार करू सुद्धा करू शकणार. हां, कारण आता याच्यामधला तुम्हाला थोडासा जो डाटा आज तयार झालेला आहे थोडंसं दाखवते मी तुम्हाला. या ठिकाणी बघू शकता. तर ही जी काही लेवल होती आपली, कुठली सकाळची 5500 पासून आपण खाली आलेलो तर 5500 पर्यंतचा जो काही डाटा आहे त्या डाटापर्यंत तुम्हाला थोडंसं ॲनालिसिस या ठिकाणी दाखवून देते. तर या ठिकाणचा डाटा बघू शकता. ही 5500ची जी लेवल आहे या लेवलवर आपण सकाळी पाहिलं होतं की या लेवलवर, कुठल्या 5500च्या लेवलवरती जो काही डाटा आपल्याला 2-2 करोडच्या जवळपास दिसत होता तो बघा सध्या किती राहिलेला आहे. किती राहिलेलं आहे या ठिकाणी? फक्त 56 लाखाचा पोझिशन तयार फक्त राहिलेला आहे. या ठिकाणी सकाळी डाटा किती होता? 2 करोड 2.25 करोडच्या जवळपास डाटा या ठिकाणी तयार झालेला होता. परंतु सध्या फक्त 56 लाख राहिलेला आहे. आणि या लेवलपर्यंतच्या जेवढ्या काही तेजीच्या पोझिशन आहे बघू शकता तुम्ही, सर्व डाटा निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. मी सकाळीच सांगितलं होतं या संदर्भात. सकाळचा व्हिडिओ तुम्ही एक वेळा अवश्य बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला परफेक्टली समजून जाऊ शकेल. मी 9:30 हा डाटा ॲनालिसिस केला होता आणि मार्केटचं बिहेवियर तेव्हाच मी सांगितलं होतं की मार्केट 25,500च्या वरती सस्टेन राहणार नाही म्हणजे नाही. आणि तेव्हा मी 25,500चा हा पुट ऑप्शनवर लक्षसुद्धा ठेवायचं सांगितलं होतं. या 25,500च्या पुट ऑप्शनची किंमत जर बघितली तुम्ही, तुम्हाला दाखवू की या ठिकाणी आजचा लो किती आहे याचा. तर 25,500च्या पुट ऑप्शनचा लो बघा या ठिकाणी इथेच दाखवला जाते तो. तर 26 रुपयाचा लो, हा 40 ते 45च्या दरम्यान चालू होता तेव्हा तो. मार्केट एकदम डाऊनमध्ये झाला, लगेच ओपन झाला तो आणि 40-45 पर्यंत 50च्या जवळपास तो खेळत होता. त्यापासून बघू शकता तुम्ही 157चा आहे. म्हणजे परफेक्टली या ठिकाणी 100 पॉईंटचं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी दिलं असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आता हा डाटा बघा पूर्ण निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झालेला आहे. यांच्यामुळे सेलिंग प्रेशर कंटिन्यू वाढत चाललेला आहे. आणि त्यासोबतच या ठिकाणी बघू शकता आता थोडासा डाटा या ठिकाणचा कमी झालेला आहे. कारण मार्केट बऱ्याच आता हे जे काही थोडंसं आपला तुम्हाला स्पाईक जे पाहायला मिळतात, जे रिकव्हरी पाहायला मिळतात, हे कशामुळे होते की यांनी जे काही सेलिंग प्रेशर तयार केलेलं आहे मार्केटमध्ये, हे थोडंसं आपलं प्रॉफिट बुक करायला सुरुवात करतात. म्हणजे काय करतात? शॉर्ट कव्हरिंग करतात. तर शॉर्ट कव्हरिंगच्या कंडिशनमध्ये काय होते, मार्केट थोडंसं अप जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी स्पाईक येते. कारण ह्या सर्व पोझिशन शॉर्ट सेलच्या बायमध्ये कन्वर्ट होत असल्यामुळे. तर तशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला नेहमी या शॉर्ट कव्हरिंगमुळे पाहायला मिळते. परंतु ॲक्च्युअलमध्ये ती तेजी होती का? नाही. ती ॲक्च्युअलमध्ये ती तेजी नव्हती त्या ठिकाणची. ती काय होती? फ्रेश मंदीच होती. फक्त त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग या पोझिशन स्क्वेअर अप झाल्यामुळे थोडंसं आपल्याला मार्केट तेजीकडे जाताना दिसलं, परंतु तो ट्रॅप हे होता. ठीक आहे. आता हा डाटा अशा प्रकारचा चेंजेस झाल्यामुळे मार्केटमधलं आजचं खरं सेलिंगचं कारण वाढलेलं आहे. त्यांनी ही 25,500ची लेवल जशीही ब्रेक केली आणि लेवलच्या वरती बऱ्याच वेळपर्यंत सस्टेन आल्याच्यानंतर पहिलं टार्गेट होतं आपलं 25,400 पर्यंत आलं मार्केट. आणि 25,400वरचा जो काही डाटा आहे या ठिकाणी सुद्धा 3 करोडच्या जवळपास डाटा होता. आता बघू शकता फक्त 1,55,00,000 राहिलेला आहे. या ठिकाणी किती राहिलं? फक्त 1,55,00,000 राहिलेला आहे. त्यामधला 46 लाखाचा ॲड आहे. म्हणजे हा 2.5 ते 3 कोटीच्या जवळपास ओपन इंटरेस्टचा, परंतु आता हा कमी झालेला आहे. हा डाटा कमी झाल्यामुळे यांनी टार्गेट कुठपर्यंत आलेला आहे? 25,300 पर्यंत टार्गेट आलेला आहे सध्या. आता अशा प्रकारचा डाटा आपल्याला ऑप्शन चेन डाटाच्या नुसार आपल्याला आज ट्रेडिंग मार्केटमधले होताना दिसून येत आहे. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तुम्ही ऑप्शन चेन कशा प्रकारे रीड करता हे मला थोडंसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण
त्यावर आधारित मी पुन्हा तुम्हाला ऑप्शन चेन समजण्यासाठी मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ तयार करेन, ज्यामध्ये तुम्हाला परफेक्टली ऑप्शन चेन कशाप्रकारे रीड करायची, त्यातला डाटा कोणता महत्त्वाचा, कुठला हे करायचा, हे पूर्ण डिकोडिंग कशाप्रकारे केलं जाते ऑप्शन चेनला, हे थोडंसं मी पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये पुन्हा एक्सप्लेन करायचं. तुमचा जे काही ऑप्शन चेन बघण्याचा जो काही एक स्ट्रॅटेजी म्हणू शकता, त्याला जे काही तुमचा बघण्याचं एक हे आहे पद्धत आहे, ती थोडीशी मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्यानंतर आणखी थोडंसं बघूया. हे तर ऑप्शन चेनचा डाटा झालेला, आज एक्सपायरी आहे आणि उद्याच्या दिवसाला हा डाटा पूर्ण दिसणारच नाही आपल्याला, पुढच्या एक्सपायरीचा दिसेल. बघूया आता आणखी किती होतं. आता 3 वाजलेल्या सध्याच्या कंडिशनला मार्केट कंटिन्युअस लोअर लो एक डाऊन साईडलाच जाताना आपल्याला कंटिन्यू दिसत आहे या ठिकाणी आहे. आता हे कंटिन्यू मार्केट 300 पर्यंत जाऊन थांबेल. याच्या अगोदरचा सपोर्ट कुठे आहे का बघूया. तर याच्या अगोदरचा सपोर्ट महत्त्वाचा मी सकाळीच सांगितलं होतं की मार्केटने 25,500च्या सपोर्ट तोडायला पाहिजे नव्हता. कुठला, ही जी एक आपण छोटी लाईन या ठिकाणी एक ड्रॉ केली आहे, बघू शकता तुम्ही कुठली, हे बघा. मी या ठिकाणी हा वाला लो एक मार्क केला होता, ज्या ठिकाणपासून मार्केटने रिकव्हरी थोडीशी आपली दिली होती. या लेवलचा आपण लो काय केला होता, या ठिकाणी मार्क केला होता हा. यानुसार ही लाईन एक सपोर्टची लाईन मी तयार केली होती. यानुसार मार्केटने काय थोडीशी या ठिकाणी रिट्रेसमेंट, ज्याला आपण थोडंसं रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा आपला तो 25,500चा रेजिस्टन्स या ठिकाणी होताच. त्यावरती मार्केटला सस्टेन होऊ दिलं नाही, बघू शकता परफेक्टली. काही वेळपर्यंत कॉन्सोलिडेट केलं, पुन्हा हे केलं आणि पुन्हा त्या लेवलपासून फायनली तो आता डाऊन साईडला पाताळामध्ये जाण्याचे प्रयत्न करत आहे. आता तो स्क्रीनच्या बाहेर निघते की काय निघते त्याचं काय मिळतं. आता सध्या मार्केटचा टाईम संपत आला म्हणून ठीक आहे, नाही तर मार्केट जर कंटिन्यू चालू असतं तर नक्कीच कॅन्डल स्क्रीनच्या बाहेर आपल्याला दिसली असती. अशी सिच्युएशन सध्या ओव्हरऑल दिसून येत आहे. आता जी सध्या ज्या ठिकाणी मार्केट थांबून आहे त्या ठिकाणी कुठे सपोर्ट आहे का प्रिव्हियस, आपण थोडंसं चेक करूया. आता हे जे सध्या तुम्हाला लाईन्स या ठिकाणी चार्टवर दिसत आहे, रेड ग्रीनवाले जे हॉरिझॉन्टल लाईन, ह्या सपोर्टच्या ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे. ठीक आहे, हे फक्त आपल्या ऑप्शन चेन डाटाच्या नुसार केलेलं आहे. थोडंसं या ठिकाणी बघू शकता. आता ही एक लेवल थोडीशी मला सपोर्टची या ठिकाणी येताना दिसून येत आहे. कुठली, आता हे बघू शकता, ही जी लेवल आहे या लेवलला थोडंसं आपण मार्क करूया. या ठिकाणी या लेवलला थोडंसं मार्केट थोडंसं अडकलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता, ही जी लेवल आपण या ठिकाणी सध्या ॲड केली, ही लाईन, यावेळेससुद्धा मार्केट मंदीमध्ये चांगल्या प्रकारे गेलं होतं आणि या ठिकाणपासून मार्केटमध्ये काय एक सपोर्ट घेऊन मार्केट वरती जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. चान्सेस आहे या ठिकाणी मार्केट थोडंसं होल्ड करण्याचं, अडकण्याचं. या ठिकाणी जर अडकलं मार्केट थांबलं तर नक्कीच आपल्याला मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते. परंतु शेवटी तोच व्यक्ती कारणीभूत राहणार आहे. उद्यासुद्धा काही ना काही शाळा भरवणार असतो नवीन, त्याच्यामुळे पुन्हा आपलं जैसे ते व्हायचे, अशी सिच्युएशन सध्या दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता मित्रांनो, तर तुम्ही ह्या ऑप्शन चेंज चांगल्या प्रकारे रीड करता की या ऑप्शन चेंजचा डाटा कशा प्रकारे तुमच्या वापरात आणता. हा जो डाटा काही तुम्हाला ओव्हरऑल दिसते. आता बऱ्याच जणांच्या याच्या माझ्याकडे प्रश्न असे येतात, व्हॉट्सअपवर मेसेज येतात की सर आम्ही ऑप्शन चेन बघतो परंतु याच्यामधला डाटा आम्हाला समजत नाही किंवा ते ओव्हरऑल डाटा आपल्याला दाखवते टोटल पोझिशनमध्ये, परंतु त्याप्रमाणे होत नाही. आता यातनी सर्वात मोठं जे ऑप्शन चेनमधला सर्वात मोठा जो विषय राहते, आपल्याला टोटल ओपन इंटरेस्ट तर दाखवतो, पण टोटल ओपन इंटरेस्टपेक्षा त्या टोटल ओपन इंटरेस्टमध्ये आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे चेंजेस झालेले आहे, म्हणजे त्या ठिकाणी ते नवीन पोझिशन तयार झाल्या काय आहे, त्या पोझिशन कमी झाल्या, हे बघणे खूप महत्त्वाचं राहते. कारण टोटल ओपन इंटरेस्टमध्ये आज काय झालं, त्यामध्ये नवीन डाटा ॲड झाला की कमी झाला, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसारच मार्केटचा आपल्याला बिहेवियर, मार्केट कोण्या दिशेला जाऊ शकते आणि मार्केटमध्ये कुठल्या लेवलपासून तेजी किंवा मंदी येऊ शकते, आपल्याला ऑप्शन चेनच्या त्या ओआय चेनच्या कॉलमवरून समजते. त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की या दोन्हीही डाटा कशा प्रकारे वेळोवेळी बदलत आहे, त्याच्यामध्ये चेंजेस कशा होत आहे, पोझिशन कशा कमी जास्त होत आहे, हे बघणे खूप महत्त्वाचं राहते. तेव्हाच तुम्हाला हे ऑप्शन चेन चांगल्या प्रकारे समजू शकते. आता सध्या ही जी आपण लाईन्स ड्रॉ केलेली आहे, या लाईनपासून मार्केटने सपोर्ट घ्यायला पाहिजे. ही लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. आता बघूया आपल्या लाईनपर्यंत मार्केट सध्याच्या सिच्युएशनला कशा प्रकारे मोमेंटम करते. आपण आपल्या मेन प्राईसपर्यंत जाऊया. ठीक आहे, आपण सध्या आता प्रिव्हियस डाटावरून या ठिकाणी ही लाईन ड्रॉ केलेली आहे, परंतु आता सध्या काय सिच्युएशन आहे आपली. ठीक आहे, आता या लेवलपर्यंत मार्केटने अडकायला पाहिजे आणि त्या टाईमपर्यंत मार्केटचं समजा क्लोजिंगचा टाईमसुद्धा होऊन जाईल. तर मार्केट नक्कीच या लेवलला होल्ड करून थांबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचं मोमेंटम राहते. जोपर्यंत आता मार्केटमध्ये डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तोपर्यंत मार्केटमध्ये असंच राहणार आहे. जैसे ते वैसे मार्केट तेजीकडे जाऊ देणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी विश्वास बसत नसेल तर या अगोदरचा कार्यकाळ बघा, त्यांच्या
त्याच्या अगोदरचा म्हणजे कोरोनाच्या अगोदर सुद्धा ते डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट होते तेव्हाचा कार्यकाळ बघा मार्केटचा आणि त्यांचा. कुठल्या ना कुठल्या देशासोबत कुठल्या ना कुठल्या व्यक्तीसोबत त्यांच्या अशा उचापती चालूच राहते. त्याच्यामुळे हे सर्व असर जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारपेठेत स्टॉक मार्केटमध्ये सर्व इकडे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचा आजचं मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग संबंधित ग्लोबल मार्केटमध्ये कशा प्रकारचे मोमेंटम होत आहे आणि त्याचं इम्पॅक्ट आपल्या ऑप्शन चेंजच्या डाटानुसार चार्टवर कशा प्रकारे राहते हे आपण या ठिकाणी परफेक्टली समजावून सांगतो. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी प्रयत्न करत राहा.